मग आता फायनली घेतलेले बिस्किट 2 दिवसाचं काम झाले. आता चाललोय घरी. गुड मॉर्निंग गाईस, कसे आहात तुम्ही? सकाळ सकाळी उठलोय, आवडलं थोडंफार. नंतर आता म्हटलं नाश्त्याला बसवतं. नाश्त्याला काय नव्हतं, मग म्हटलं जरा बिस्किट घेऊन यावं नाही का. मग आता चाललं बिस्किट आणायला. अजून आंघोळ बिंघोळ करायची बाकी आहे. हेच माझा भूतावानी चेहरा दिसत असन का आता आंघोळ नाही केली म्हणून नाही का. मग आता फायनली घेतलेले बिस्किट 2 दिवसाचं काम झाले. आता चाललोय घरी. गाईस फायनली आता आंघोळ बिंघोळ झाली आहे. आलोय आता वरच्या रूममध्ये. मग आता बसायचं अभ्यासाला. PUCचा पेपर आहे आपला 22 तारखेला. थोडेसे दिवस बाकी आहे नाही का. मग म्हटलं जरा झाडू बिडू मारून घ्यावं रूममध्ये, जरा फ्रेश वाटण नाही का. मग रूममध्ये झाडू बिडू मारू आणि भेटू तुम्हाला. मग नंतर लगेच झाडू बिडू मारायला घेतली. पहिलं सामान उचलून ठेवलं, नंतर झाडू बिडू मारायला घेतले. खूपच घाम झालते नाही का, रस्त्याला कडेला रूम आहे ना म्हणून. जरा गाईज आता वाजले 4. इथं स्टडी करत बसलो होतो मी, पण नंतर कंटाळा आला. मग आता दाढीवाला पण आलाय, म्हणजे कटिंगवाला, पार्लरवाला. मग दाढी करून येऊ जरा, खूपच वाढली नाही का. मग आता खरं आपण घरी जायला खूप टाईम आहे. पण आपण 24-25ला जाणार आहे, कारण 22ला आपला पेपर आहे. तो एवढं दिवस चांगला नाही दिसत नाही का. मग आता येऊ करून आपण दाढी. चला दाखवतो तुम्हाला कसं वाटतं न्यू लुक. गाईस फायनली आलो आता दाढी करून. ते काकाला सांगितलं होतं शेपमध्ये कर, पण त्याने काय केलंच नाही. बघा कसं दिसतं नवीन लुक. मला सांगा, केस काही कापले नाही आपण थोडे वाढवणार. मुंबईला गेलो कापून आहे का. कसं दिसतं नवीन लुक मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण बसलो होतो अभ्यास करीत, पण नंतर आपलं प्लॅन झालं की आज वडापाव नाही तर रस्सा वडा करू. मग आता आपण चाललो अकोल्याला पाव, कारण पाव इथं भेटत नाही, मग डायरेक्ट अकोल्यात भेटतात. मग आता पाव घेऊन येऊ आणि मग रस्सा वड्याची पार्टी करू आज. काही आता पाव बी घेऊन झालेले आहेत. त्याच्यानंतर फरसाण पण घेतलं आपण. हे बघा दाखवतो का, फरसाण ते पण घेतलंय. मग आता चाललोय घरी. घरी जाता इथं काय लाईट बीट नव्हती. एक आपलं एक मंदिर आहे, तिथून दर्शन घेतलं. त्याच्यानंतर ही लाईट होती. थोडंसं उजेड पडत होता, मग जरा शूट करावा, नाहीतर तुम्ही मोशन की दाखवलं नाही का. मग आता चाललोय घरी. पोहोचलं मग आपला रस्सा वडा पार्टी. चला गाईज फायनली आलो आता घरी. आता रेडी होतोय रस्सा वडा मस्तपैकी खाऊ. घरी आलो तर पाहतोय तर काय लाईटच नाही, सगळी का लाईट गेलेली. त्याच्यामध्ये चांदमामा बघा कसं दिसतोय भारी. एक मिनिट थांबा. अरे ते हे काय होत नाही बघा, चांदमामा कसं दिसतोय भारी बघा. अरे अरे कुठे चांदमामा? अयो थांब एक मिनटं. हा तोची ते बघा कसा दिसतोय मस्तपैकी अंधारात. कुठंच लाईट नाही, कुठंच सगळं अंधार झालाय. फक्त आपल्या का लाईट आहे, कारण आपल्या का आहे इन्व्हर्टर. मामाने त्यांचं काही इन्व्हर्टर आहे म्हणून काही टेन्शन नाही लाईटीचं. मग बघू कधी लाईट येते कसं काय. चला गाईज आता वाजले 10. लाईट आली ती 9:15 पर्यंत लाईट आली. तोपर्यंत आमचं जेवण होऊन गेलं. तर नेमकी मी शूट करायचं विसरलो. सॉरी गाईज, ते दाखवता नाही आलं तुम्हाला नाही का. कसं झालं मस्त, एक नंबर रस्सा वडा झालता मस्त, तरी वेरी, काही टेन्शन नाही. बघू शकता लाईट आली, दिसत असेल तुम्हाला. हे काय चंद्र आता गायब झालेला आहे, मगाशी दिसत होता क्लिअर. चालते गाईज, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.